हॅलो सर. गुड मॉर्निंग सर. नमस्कार नमस्कार. आय एम सॉरी आय एम लेट. आले नितीन हे बावसे सर पण येतात, सुनील बावसे सर पण जॉईन झाले. मी सगळ्यांना मेसेज टाकतो जॉईन होण्यासाठी परत एकदा, कारण हे इकडे दोघ जण जॉईन झाले होते. गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस सर मजेत एकदम. मी जरा मेसेजेस टाकतोय सगळ्या ग्रुप वरती परत. हे झालंय बघा टायमिंग. अरे मी जरा प्रॉब्लेम मध्ये होतो त्यामुळे नाही जॉईन झालो, माझ्या लक्षात नाही राहिलं. अच्छा. वाईफ वॉज नॉट फिलिंग वेल. काल जरा हॉस्पिटलाइज झाली होती आणि धावपळ करत होतो. बट नाऊ शी इज ओके. जॉईन प्लीज. माझा आवाज क्लिअर आहे का रे? एकदम सर. एकदम सही आवाज एकदम. हा बस तेच म्हटलं, म्हणजे काय मीटिंग करता ते बरं आहे ना, जरुरी आहे. काय हाय बावसे सर नमस्ते सर. नमस्ते. नितीन बावसे सरांचे तुम्ही बंधुराज का? हो मी लहान भाऊ त्याचा. ओके ओके ओके. काय नितीन सरांशी माझं चांगलं रॅपो आहे, तुमच्याशी हा बरोबर. राईट राईट. नितीन सरांचा सर सगळ्यांसोबत रॅपो भारी आहे. ते आज गुजरात पार्टी जोरात आहे वाटतं. दोघ जण गुजरातचे आहेत. नाही गुजरातचे तसे रेग्युलर राहतात. आय थिंक फॉर एव्हरी मीटिंग दीपक चौधरी पण असतो, मी पण असतो. राईट राईट राईट. धनेशला आय एम सीइंग फॉर द फर्स्ट टाइम. या हा धनेश. मी आमच्या बॅचचे जास्त असल्यावर मी येतो त्यावेळेस. बाकी एवढं मग सॅटर्डे एंडला तर अवघड असतं. मी सॅटर्डे 6 वाजता कालचा अवघड होतो. ऑफिस मध्ये होतो त्यावेळेस मी, त्याच्यामुळे काल काय अटेंड करू शकलो नाही मी. मेरे बेटे एक मिनिट. मग सर काय म्हणतोय कोरोना तिकडं? कुठे? पुण्यात? नाही इकडे आपलं नितीन आपलं सुनील सरांना विचारलं. सुनील सरांना. नाही भुजला आहे आता थोडं केसेस वाढून राहिला. अच्छा ओके. भुज मध्ये आता काय काही असं म्हणतात आता केसेस अजून वाढतील असं होईल, काय नक्की नाही. दिवाळी वॅक्सिन लवकर दिवाळी इम्पॅक्ट येऊन गेला. आता स्टेबल राहील आता वॅक्सिन वगैरे तुम्ही लोक द्याल तर काही होईल. वॅक्सिनचं सर माझं एक आता मी जस्ट काल कॅल्क्युलेशन करत होतो मी. आता डेथ रेट पाहिला आपला 1.5% आहे. ठीक आहे. बरोबर आहे. आणि एवढ्या लवकर ड्रग डेव्हलप केलेला किती सेफ राहील, आणि त्यात जर 3% 2% जर असेल तर वॅक्सिनचा काय उपयोग होईल? बरोबर आहे. आता ती बघेल म्हणजे काय होईल. आता आउटकम माहित नाही ना आपल्याला ऍक्च्युली, काय किती रिएक्शन किंवा किती साईड इफेक्ट कसं आहे. दॅट नीड टू बी लाईक इव्हॅल्युएटेड. हा बरोबर आहे. तसं बेसिकली आपली पॉप्युलेशन आपलं जे तांबे सर, योगेश देशपांडे नमस्ते. योगेश आला का? देशपांडे सर दिसत नाही तुम्हाला? तांबे सर कॅमेरा ऑन करा तुमचा. गुड मॉर्निंग सर. तांबे सर. गुड मॉर्निंग. येस लगेच. येस गुड मॉर्निंग. चेहरे दाखवा सगळे. गुड मॉर्निंग सर. येस गुड मॉर्निंग. वाटतंय तांबे सर तुम्ही 82 चे आहेत का 92 चे? नाही 92 चे अजून यंग आहेत म्हणून मी कंपॅरिझन करतोय तसं. येस योगेश सर काय ड्रायव्हिंग करतात काय? नाही करणारे ड्रायव्हिंग. मास्क तर भयानक मोठं झालं तुमचं. पूर्ण डोळे सुद्धा गेले. 80% तोंड कव्हर केलं सर. हो बरं आहे, तसंच बरं असतं.
तुम्ही काय ते आता लस काढत नाही लवकर, नुसतं नावाला काढतो म्हणताय. म्हणजे ते चष्मा पण मास्क मध्येच कव्हर झाला सर तुमचा. हो हो. मग तो चष्म्याच्या खाली येते असं नाही बरोबर. आता झालं का? आता ठीक का? हा बस बस बरोबर आहे. आता कोणाला काय आता झालं, आता काय तुझ्यासारखे सगळे स्मार्ट नाही आता बिलकुल. नाही पण योगेश, मास्क नाकावरती चढव, पोलीस तुला पकडतील. कारण काय आहे की 3 जण 4 जण असतील. बरोबर आहे. हो ना, हो इथे बाजूलाच आहे. एकटा असतील तर काय हरकत नाही, म्हणजे मास्क नाही लावला तरी चालतं. आहेत ना, मुलं आहेत ना. पण पोलिसला जर काढायचं म्हणलं एकट्याला पण ते लावतात. फाईन लावायचं असलं तर. एकटा जरी असेल आणि पोलीस जर बघत असेल ना बिना मास्क तरी पण ते पकडतात. नाही मी एका PI ला झापलं होतं ना, मला पकडलं होतं, मी एकटाच होतो. अच्छा. मी म्हटलं अरे ते रूल आहे म्हटलं. आणि आपला रवींद्र शिसवे इथं आहे ना, श्रीराम आहे, तर राहुल श्रीराम आहे. तर तुमच्या डीसीपीने सर्क्युलर काढले बघा म्हटलं. तुम्ही काय हा 2 जण असतील तरी सुद्धा, नवरा बायको जरी असतील तरी ते अलाउड, म्हणजे अलाउड नाहीये. पण सिंगल असेल तर अलाउड आहे म्हटलं. तर मग ते त्याने थोडस, म्हणजे मी राहुलला ओळखतोय हे बघितल्यानंतर जावा साहेब. पण म्हणजे असेल तर आपण म्हणजे हे करायलाच पाहिजे, त्यांच्याशी फाईट करायलाच पाहिजे, नाहीतर ते आपल्याला बरोबर आहे. गिरीश सर, नमस्कार. आपल्याला जेवढे पार्टिसिपेंट आलेले आहेत तेवढेच अपेक्षित होते असं वाटायला लागले मला. काय तर आपण केलं. शशिकांत, बोल. नाही मी म्हटलं की अपेक्षित जेवढे असतात ना तेवढे चालेल, आणि अपेक्षा असते सगळ्यांनीच पार्टिसिपेट करावं, पण 9 लोकच आहेत. ते माझा एक अनुभव आहे, तुमचा एक अनुभव असेल बरं का शशिकांत. आपल्याकडे लोकांची टेंडन्सी अशी झालेली आहे की तुम्ही डिसिजन घ्या. हॅलो, आपल्याकडे लोकांची टेंडन्सी अशी झालेली आहे की तुम्ही डिसिजन घ्या, तुम्ही करा, आम्ही आहोत. म्हणजे दे वॉन्ट टू म्हणजे इम्प्लिमेंटेशन पार्ट मध्ये ते लोक जॉईन होतात, असा अनुभव आलेला आहे. पण प्लॅनिंग मध्ये सहसा लोक जॉईन होत नाहीत. आय डोंट नो व्हॉट इज द रिझन. कारण ते आपण टाकल्यावरती मी तुला बरेचसे मेसेजेस पाठवले, लोकांचे रिॲक्शन, करूया आपण, हे चांगलंय, ह्याच्यात ऍडिशन करू, फंड वाढवू, म्हणजे जास्त कॅप वाढवू, काहीतरी तुला मी मेसेजेस पाठवलेत ना. हो पाठवलेत ना. आणि दुसरी गोष्ट मी म्हणजे काही एक्सपर्ट, जसं की आपला अपूर्व देशमुख आहे 89 बॅचचा, ही इज एक्सपर्ट इन इन्शुरन्स सेक्टर, त्याला सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे. कारण कसं की त्या लोकांनी पण त्यांचं ओपिनियन दिलं तर ते खूप महत्वाचं ठरतं अशा वेळेस. सर मे बी लिंक नॉर्थ ईस्टच्या जे सैनिक स्कूल आहेत ना, जी लिंक तुम्ही पहिले शेअर केली होती ती वर्क नाही करत आहे, त्याच्यामुळे बहुतेक अटेंडन्स कमी आहे. नाही परत पाठवलंय ते झालं काय. मी कालही पाठवली, आजही पाठवली सगळ्यांना. म्हणजे नागपूर, नाशिक, ग्लोबल, मुंबई, तीच लिंक आहे. तीच लिंक आहे, पण बिगिनिंगला सर थोडा हे झाला वाटतं. सुरुवातीला झालं नाही. त्याचं रिझन सांगतो धनेश. काय झालं माहितीये का, की मी मोबाईल वरून ज्यावेळेस ते चालू केलं, ओके, अच्छा, ते नवीन मीटिंग स्टार्ट झाली, त्या लिंकची नव्हती. अच्छा, ओके. हा तीच मी ते बंद केलं आणि मग परत हे चालू केल्यानंतर हे चालू झालं. एक्झॅक्टली. मेसेज येऊ लागला, यू आर ऑन द अनदर मीटिंग म्हणून असा मेसेज येऊ लागला. मीटिंग म्हणून. हा, ट्रू. नाही आपण कुठे बाहेर होतो त्यावेळेस नाही. तर माझं करायचं सजेशन आहे नाही. आज थंडी खूप आणि आपण कुठे बाहेर पण जाणार नाही. माझं सजेशन आहे. हॅलो, तांबे आणि योगेश दोघं पण आहेत. माझं असं सजेशन आहे. हॅलो, लॉकडाऊनच्या आधी शिफ्ट केलं होतं. तर बॅकग्राऊंड मध्ये लहान मुलाचा आवाज येतोय.
ते जर एकदा म्यूट झालं तर मग ऐकू येईल व्यवस्थित तुमचं. हा बोला सर आता. सांगतो आधी. गिरीश सर तुम्ही कंटिन्यू करा. माझ्याकडे काउन्सिलिंगला काही अजिंक्यन्सच आलेले आहेत, तर ते मी फक्त चालू ठेवतो हे, पण मी म्यूट वरती असेल. हॅलो. हा गिरीश सर. काय मीटिंग चालू करायची की रिशेड्यूल करायची, काय करायचं? नाही, आपण डिसिजन घेऊन टाकू. हे मीटिंगला रिशेड्यूल करून काय उपयोग नाही. आपण याच्या मिनिट्स करून टाकू की आम्ही 10 जण आलो होतो आणि आपण डिसिजन घेतलेलं आहे की हे लावून टाकायचं. त्याच्यामध्ये कुणाला काही सजेस्ट करायचे असेल तर त्यांनी डॉक्युमेंटरी ह्यांनी सजेस्ट करावं किंवा डिस्कशन साठी कॉल करावा. ते बरोबर आहे. कारण ते सर आपण जॉईन झाला तर मीटिंग करूया सेशन त्यांचं, कारण की रेकॉर्डिंग होते ना, आणि रेकॉर्डिंग नंतर जर कोणाला पाहायची असली ती पाहू शकतात. नाही, माझ्या मते लोक जॉईन होऊन राहिले, बेसिक ते मीटिंग आधी स्टार्ट नाही झाली टाइमवर, दॅट्स द इश्यू. हो सर, तेच त्याच्यामुळे डिले झालेला आहे. परत ग्रुपमध्ये टाकतो म्हणून जस्ट स्टार्टेड म्हणून, तर परत ते ट्राय करतील व्हायचा एकच. आणि बाकी तुम्ही जसं गिरीश सर म्हणाल ते बरोबरच आहे की डिसिजन हॅज टू बी टेकन, पीपल ते फॉलो इट, समबडी विल मे अपोज इट. तसं आम्ही तर काय 33% पासिंग मार्क वाला थेअरी मध्येच चालतो की 35% पीपल विल बिलीव्ह इट, रेस्ट 35 विल नॉट बिलीव्ह, आणि 35 विल नॉट बी इंटरेस्टेड. क्या चल रहा है उनको पता भी नहीं चलेगा. यासाठी एक सोल्युशन आहे की, can I speak? Is it okay? Yeah, please. Yeah, I am Kothari from 78 batch आणि I was looking forward to joining this meeting. मी सकाळपासून बराच प्रयत्न केला पण काही कारणास्तव जॉईन होऊ शकलो नाही, कारण की स्क्रीन सांगत होते की होस्ट इज बिझी ऑन सम अदर मीटिंग. त्यामुळे कदाचित लोक उशिरा जॉईन झाले असतील. नॉट विस्टँडिंग दॅट, ॲज फार दिस स्कीम इज कन्सर्न, फार चांगली स्कीम, सजेशन चांगलं आहे, फार चांगली स्कीम आहे. इट्स हायली फिजिबल. इन माय ओपिनियन इट इज डेफिनेटली फिजिबल आणि वायबल पण आहे. पॉइंट इज लोक किती जॉईन होतील हा प्रश्न आहे. तर जे सुरुवातीला जॉईन होतील त्यांच्यासाठी एक वेगळे इन्सेंटिव्ह ठेवलं पाहिजे, आणि जे दुसऱ्या वर्षात जॉईन होतील त्यांच्यासाठी वेगळे राहिलं पाहिजे, म्हणजे लोकांना एक इन्सेंटिव्ह राहील लवकर जॉईन व्हायला. पॉईंट नंबर 1. दुसरा पॉइंट, आजची जी कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे त्यासाठी श्रद्धांजली राशी म्हणून आपण जे डिसाइड केलं, म्हणजे जे सजेस्टेड आहे 1 लाख, आय थिंक इट इज लिटल लेस. टुडे द वे पीपल आर सेटल्ड इन लाईफ, instead of 1500 if you start with 15,000, that will give you big corpus. आज काय माहिती का, कॉर्पसची जरूरत आहे, मोठ्या कॉर्पसची. आणि मला वाटतं बाय अँड लार्ज 15,000 ऍडमिशन फी शुड नॉट बी अ व्हेरी बिग थिंग फॉर मोस्ट ऑफ अस. आय एम ओपन टू करेक्शन. सर असं आहे की आतापर्यंत जेव्हा फायनान्शियल थिंग्स आर इन्व्हॉल्व, देन पीपल लँड अप फायटिंग. So to start, let's start with a smaller amount. You can increase the amount later on. Because the problem is we don't have a scheme at present. At what you said that first year it is like the first year incentive should be there. I already kept it that for first year the joining fee would be this much. For the second year it will be 10% extra. Okay. I planned that way. And as you said that cost of living is increased, that's very true. It should be more. The amount should be more. So what we can do is, joining fee can be less, but then per death what I am suggesting that we collect 100, instead of 100 we collect 500, so it becomes 5 lakh rupees. We can do that. Since you started, you put up this proposal, you must have come across somebody who is already. Yeah, I have got everything. I have got everything in the Excel. गिरीश नेते सर. गिरीश नेते सर. हा बोल ना. बरं सर, बावसे सरांचं एक फॉर्मल म्हणजे इंट्रोडक्शन करून स्टार्ट केलेलं बरं, कारण आता 15 पार्टिसिपेंट्स आहेत. ओके, आणि मग लेट हिम कॅरी ऑन. आणि माझ्या बरोबर प्रकाश कदम सर पण आहेत, जॉईन करतात माझ्या ऑफिस मधूनच. तर आम्ही म्यूट वरती असू, पण कसं की आम्ही अटेंड करतोय. एक रिक्वेस्ट आहे यार, एक रिक्वेस्ट. ठीक आहे बावसे, बोला ना सर.
प्लीज टेल एव्हरीबडी टू कम ऑन द स्क्रीन व्हिडिओ. ऍटलीस्ट नाव बघून चेहरा काय तिथे ओळखालो. म्यूट वर राहा पण ऍटलीस्ट व्हिडिओ तर दाखवा. कोण बोलतंय तिथे कळेल, कोण ऐकतंय, कोण अटेंड करतंय. नाही ते कसं आहे की वयस्कर लोकच येत नाहीयेत चेहऱ्याने सर. अरे आमच्यासारखे आपण सगळे लोक येत वयस्करच आहेत. आहोत आता काय. राईट राईट. नाही म्यूट करणं शॉर्ट ठीक आहे. बैठकीने म्यूट युअर ते- व्हॉइस बॅटरी, शो युअर सेल्फ. गिरीश सर इंट्रोडक्शन करून त्यांना चालू करू द्यात. लेट हिम टेक द चार्ज. व्हेरी नाईस. अच्छा कोठारी साहेब आपण त्याला Yes, sir. करू देऊ. हा आपण बोलू आणि नंतर आपण हे करू. माझी अजून एक रिक्वेस्ट होती की आता जेवढे जॉईन झालेले आहेत की नाही यांना पुढे वेळ मिळो का नको डिसिजन मेकिंग साठी हा कोर ग्रुपला आपण याच्यातली नावं जास्त सजेस्ट करू. काय वाटतंय? त्यामुळे धनशेट्टीला मी विनंती करतो की तू इंट्रोडक्शन करून घे सुनीलचं आणि स्टार्ट करा सर. अजून सर जॉईन होत आहेत लोक. आता परत मेसेज टाकलाय 2-3 वाढलेत. मे बी अजून 5 मिनिटांनी बरेचसे जॉईन मला होतील. वाटतं हो ना. येस येस होतील. आपण तोपर्यंत इंट्रोडक्शन करून टाकू कारण धनशेट्टीला जायची घाई आहे. त्याला ते काम आहे त्याचं ऑफिसचं काहीतरी. त्यामुळे टीम फॉर्मली बिगिन द मीटिंग आणि देन गुड मॉर्निंग सर. राहुल हिरवे 97 बॅच. राहुल गुड मॉर्निंग. राहुल हाय हिरवे सकाळी गुड मॉर्निंग सर. बढिया. तुम्ही कशा आहात सर? एकदम एकदम. कनेक्टिंग फ्रॉम अहमदाबाद. येस. Shashikant, I will need screen sharing. सब ऍडमिन. ओके झालं आहे. ठीक आहे. सुनील सर डॉक्टर संदीप आले बघा. अरे वा. हा त्याला मी सांगितलं तिकडे तो क्लास अटेंड करतोय पण लक्षात ठेव सिनियरचं सेक्शन आहे म्हटलं. इकडे आला वापस तो रॅगिंगच्या भीतीने. क्लास नसता अटेंड करतो साला वेब सिरीज बघत असेल. गिरीश सर तुमचं ऑफिस चालू आहे का? हॅलो गिरीश सर. I think he is missing. his voice is missing. म्यूट केलंय सरांनी. गिरीश सर तुम्ही अनम्यूट करा. हो अरे मला काय ठीक आहे. ऑफिस काय सुरू आहे म्हणला का? मला? ऑफिस सुरू आहे. अरे मी हा बॅकग्राऊंड दाखवतात. रविवार आहे. घरीच आहे भाऊ ते राहुल. चल. पूजा नाही करतोय. नाही वीक डेज ला ऑफिसला येताय का तुम्ही? पूजा करतोय. आवाज हा ती फुल टाइम चालू आहे. आवाज आला का माझा? फुल टाइम ऑफिस हा चालू आहे. आवाज येतो आता. हा सर. हो फुल टाइम. अच्छा ओके ओके. Still people are joining. I think हे काहीतरी म्हणजे मीटिंगचा हेच झालं. टायमिंगचा प्रॉब्लेम झाला. टायमिंगचा थोडस स्टार्टिंगला डिले झाल्यामुळे ती झालंय. आता मेसेज परत मी केलता ना सर की इनिशियली देर वॉज प्रॉब्लेम. आता जॉईन झाले 5-6 जण बऱ्याच. बढिया बढिया. तर सर मग आता स्टार्ट करा तुम्ही. स्टार्ट करू मी? हा सर. मला स्क्रीन शेअरिंग द्यायला सांग धनशक्तीला. हा मी सांगतो. कारण की माझं काय सगळं वर्कआउट केलेलं आहे एक्सेल मध्ये वगैरे आहे. ओके म्हणजे बेस्ड ऑन दॅट वी कॅन कॅल्क्युलेट एव्हरीथिंग. कॅल्क्युलेशन्स आर टोटली मेड इन एक्सेल. तर ते स्क्रीन शेअरिंग द्या ना तुम्ही सरांना. काय नाही ठीक आहे. ओके ओके फाईन फाईन. हा सर बघा आला का परमिशन? बघतोय. आलं. Hello, good morning everybody. Hope you are able to see my screen. Yes sir. अनिकेत जरा इकडे मी डिटेल करेन.
हॅलो, हा सर, यू आर ऑडिबल. ऑडिबल या. तर आमच्या बॅचचा एक मित्र एक्सपायर झाला अराउंड आय थिंक 2013 or 2014. तेव्हा असं डोक्यात आलं की आपण काहीतरी त्याच्याकरता करायला पाहिजे. बट दॅट टाइम सोशल मीडिया वॉज नॉट दॅट ऍक्टिव्ह. आम्ही जस्ट विचार करत राहिलो आणि मग काही झालं नाही. बट लेटर आय केप्ट ऑन थिंकिंग ऑन दिस पार्ट. मग मी 2-3 सोशल ग्रुप्सचं इथे स्टडी केलं आणि डिसाइड केलं की वी शुड हॅव अ स्कीम विच इज सेल्फ सफिशियंट, सेल्फ रिलायबल अँड इट शुड बी हेल्पिंग फॉर इच अदर ओनली. आपल्या काय डोक्यात असा विचार येतो की आपण कोणाला तरी हेल्प करायला पाहिजे, बट देन लेटर ऑन वी फॉरगेट इट बिकॉज इट्स नॉट अ सिस्टमॅटिक प्लॅनिंग. काहीतरी इव्हेंट होतो, वी ऑल थिंक दॅट यस वी शुड हेल्प, and then we get busy in our own routine and then we forget it. So we need to have a system for that. I studied the system. Rotary Club of Gujarat is having it. The tax consultants in Gujarat, they are having it. The Gujarat Bar Association is having it. In case of a death, they pay a fixed amount to the person's family. So similar basis, I studied all the things. I got all the details from them. I have calculated, and based on that, I am going to give the things what I have decided. Then we can decide what is to be done. First and the foremost thing is the person gets registered as a member, and then we decide a initial deposit amount which he pays, and we get a corpus amount. Then as per the average death ratio what we are having in India, say for per 1,000 it is 7 people per year. So if we calculate, we will be having 7 deaths per year. So this is what is the thing. Total members will be 1,000. Membership fee suppose 2,000 rupees. Collection per death is 100 rupees, and the Shraddhanjali amount will be 1 lakh rupees. Now this is all multiplication. You can just multiply it by 5. It becomes 5 lakhs. Now first year what will happen? The person who joins, he will have to pay 2,000 rupees as a deposit, and suppose second year he will have, let's consider there are 7 deaths, so he will pay 800 rupees. 7 for the death and 1 for the administrative charges. So total he has to pay 2,000 for the first year, 800 for the second year. Now if you want to increase the amount, it will be just simple, like membership fees will be double, collection per death it will be double, and Shraddhanjali amount will be 2 lakhs. It is like I have calculated everything in Excel. Just you change the thing and the amount automatically will change. Now I have calculated 1,000 members because that is the minimum, like we can multiply it. At present I think we are having around 6,000 Ajinkya's registered. So if we consider that 30% will join, so it will be 2,000. So this is like, if we consider first year for 2,000 people, it will be 4,000 rupees collection. Second year they will have to pay 1,600 rupees because we are calculating 7 deaths per 1,000. So there will be total 14 deaths. So the collection will be 1,600, and administrative charges will be 100. Now if we have 2,000 members, the same thing, membership fee will be 4,000, collection per death will be 100, and the Shraddhanjali amount will be 2 lakhs. Now this is better way explained in Excel. If just let me see whether Excel is visible to you. दिसतंय का आता Excel ची शीट? सर नाही, पॉवर पॉइंटच आहे. पॉवर पॉइंटच आहे. Excel नाही दिसत आहे? नाही. अल्ट ही करा. एक मिनिट. अल्ट टॅप करा. अल्ट टॅप. नाही ते त्याने नाही होत. थांब एक मिनिट, मी परत ते स्क्रीन शेअरिंग वरती जाऊन ते करावं लागेल. ते माझ्या ते स्क्रीन शेअरिंग वरून होतं. नाही, तुम्ही बहुतेक ते डेस्कटॉप शेअर नाही केलं सर. तुम्ही फक्त पीपीटी शेअर केली आहे, त्याच्यामुळे ते पीपीटी दिसते बहुतेक. अच्छा असं आहे का? हा असं आहे. मग स्टॉप स्क्रीन शेअरिंग. ओके, अगेन स्क्रीन शेअरिंग. हा, आता डेस्कटॉप शेअर करू. हा, म्हणजे सगळं डेस्कटॉप वर काय असं दिसणार मग. ओके, करेक्ट. तर आता तर मी सध्या एक्सेल घेतोय. आता दिसतंय? राईट सर. हा, येस. तर आता हे काय आहे की हे सगळे जे आहेत ना, हे व्हेरिएबल फील्ड्स आहेत की मेंबर्स किती राहतील, मग
एव्हरेज डेथ पर इयर मी त्या इंडियन मॉर्टॅलिटी रेशिओ प्रमाणे घेतलेले आहेत की 7 जण एक्सपायर होतात पर 1000. इट विल व्हेरी. मग कलेक्शन पर डेथ तुम्ही किती घेताय, मग एक्सपेन्स पर म्हणजे जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स ते सगळं राहतील. आणि बँक इंटरेस्ट आय विल कॅल्क्युलेट टुडे व्हॉट द बँक इज पेइंग 4.9%. वन्स वी गेट दिस अमाउंट इट हॅज टू बी केप्ट सेफ इन द बँक. आणि बेसिक माझं आयडिया तेच आहे की हे सगळं जे आहे पैशाचं पूर्ण ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे, कारण की आपल्या लोकांमध्ये मेन तोच प्रॉब्लेम होतो. आता जसं कदम सर मगाशी म्हणाले की आपण पैसे जास्ती द्यायला पाहिजे, तर इफ वी आय से दॅट वी कलेक्ट 200 रुपीज, तर ते सगळं ऑटोमॅटिक सगळं फिगर चेंज होतं. एंट्री फी 4000 होऊन जाते, श्रद्धांजली म्हणून 2 लाख होऊन जाते. एव्हरीथिंग इट चेंजेस. डाऊन बिलो द शीट इज हॅव्हिंग एंटायर थिंग्स लाईक दॅट्स व्हॉट आय सेड. आपण 500 केलं तर 500 प्रमाणे ते पूर्ण कॅल्क्युलेशन होऊन जाईल. Now we have to decide that you want to make the entry fee to be less and maximum people join it, or you want that we make a high entry fee and less people join it. तसं कारण की ही जी अमाऊंट आहे it as such makes no much difference in today's scenario. कारण की today's the cost of living is very high. But if we start a scheme, at least it should start immediately and it should be beneficial. Later on we can increase it. हॅलो. कुठेतरी बॅकग्राऊंड मध्ये आवाज चाललाय टीव्हीचा. हॅलो. कुठेतरी बॅकग्राऊंड मध्ये आवाज चाललाय. सगळ्यांना म्यूट करून टाका. प्रेमगिरी आप म्यूट करा. प्रेमगिरी म्यूट ऑल करा ना. अरे तो ऍडमिन मीटिंग मध्ये बिझी आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम. ऍडमिन इज बिझी इन द मीटिंग. त्याला सांग ना हे करायला. एक्सेल दिसतंय का? तर ते सगळ्यांना म्यूट करा. इथं करताय ना गेलंय. हा सांगितलं सर. हा. तर जसं हे मी म्हटलं की आपलं इनिशियल जे मेंबरशिप आहे त्याचं आपलं डिपॉझिट आहे, दिस वी कॅन कीप इट व्हॅलिड फॉर 5 years. आफ्टर 5 years वी कॅन रिव्ह्यू द थिंग अँड इन्क्रीज. आणि मगाशी जसं म्हटलं की आफ्टर 1 year वी कॅन इन्क्रीज द इनिशियल एंट्री फी टू 10%. बेसिकली हे पूर्ण काय त्या फाईल मध्ये खाली माझ्याजवळ पूर्ण कॅल्क्युलेशन आहे की काय होणार. सो इफ वी कन्सिडर दिस लाईक नेगेटिव्ह बॅलन्स कधी जाते 200 वर्षानंतर नेगेटिव्हला जाईल आणि टोटल नंबर ऑफ इव्हेंट्स विल बी 143. 143 इज द फिगर. से लाईक एव्हरेज इफ आय एम कॅल्क्युलेटिंग 7 डेथ पर इयर, सो 1000 डिवायडेड बाय 7 that is 143. So this thing continues and it becomes a huge amount. Only thing is we need to start with a proper management. आता हे जसं 10 वर्षानंतर जसं हे बघितलं, इफ वी कन्सिडर ऍट प्रेझेंट जे काही फॉर्म्युला चालला असेल तिथे 10 वर्षानंतर हे मिळेल. आय थिंक वी हॅव पुट 500 रुपीज कलेक्शन पर डेथ. So after 10 years it will be 15,000 remaining amount for any number of members. After say we consider say after 10 years, so there will be 70 deaths. So there will be 930 members remaining. So this is what is the share they will be getting. So this I have just calculated so that we have a basic thing. I have calculated on the basis of 100 and 1000 so that we can just multiply it and get a proper figure for this. Suppose if I have even calculated out here that at what age you join and what will be you paying and how much you will get. If I calculate, suppose a person joins at the age of 35,
the amount he pays totally, and totally pays 30,000 rupees per 1,000 rupees this thing per, and after still his family is benefit with 70,000 rupees. So just I have put a, somebody wants to calculate, he can calculate it. This is in one entire Excel sheet. Whatever age we enter, we will get what is the amount he is paying and what is the returns he will getting. So altogether it is a beneficial scheme. And in Gujarat, it is being run by the Bar Association, then like Rotary. I have verified they are having it properly, and it functions very smoothly. And suppose we need to decide a date that every year by 31st of January, whatever is the due, every batch should submit the same. And now, since we are having social media in a very popular these days, we can have it, the working can be batch-wise membership we can have, batch-wise collection should be there, and batch-wise coordinator groups should be there. So what happens is, entire responsibility get divided between the batch coordinators and the main 2-3 people, they will manage this thing. So the work reduces. The basic responsibility of any member would be to intimate, like the batch coordinators would be to intimate any death, and the committee would immediately make a check and the batch coordinator gives it to the family. This is what is the procedure, and looks easy. And on demise of a member, like the family will be paid the fixed amount immediately. There should not be any delay. As I said, like to start with, we should start with a small amount, or if we want, we can start with a big amount. If we want everybody to enter, then it should be some small amount, so the people they jump in immediately. Then later on, we can do any kind of crowdfunding. Crowdfunding is also possible. These days, crowdfunding is good thing which is taking place. For any सुनील सर एक ब्रेक करतो मी तुम्हाला. डिस्कनेक्ट झाल्यानंतर परत जॉईन यायचं सगळ्यांना, प्रत्येकाला. अच्छा. हा हा, नाव यू कॅन कंटिन्यू सर. तर क्राऊड फंडिंग म्हणजे आपण जर एखादी इव्हेंट डिसाइड केली आणि आपण जर असं बँकेचं अकाउंट आपलं बनवलं असेल अजिंक्य सोशल सिक्युरिटी ग्रुपचं, तर वी कॅन हॅव फंड्स कमिंग इन टू दॅट अँड वी कॅन यूज फॉर दॅट पर्टिक्युलर पर्पज, अँड इट इज नॉन टॅक्सेबल. Anybody can do that. Better, like everybody can study on this, and I think once we restart, we can discuss. Anybody is having any suggestion, because I don't have much to say. I've calculated more on Excel, and I've shown this. It requires open discussion, like what everybody feels, and amount, as I said, it should be small so that maximum people join it. If we keep big amount, I also don't mind, like it should be, or we can even have the spouses joining, we can increase the membership, everything is possible. The meeting will be restarting? हा सर, रिस्टार्ट झाल्यावर मग परत जॉईन यायचं, म्हणजे आपलं ब्रेक झाल्यानंतर. अच्छा. आय थिंक मग रिस्टार्ट झाल्यावरच आपण कोणाला काय प्रश्न असेल आपण बोलूया याच्यात. किती टाइम दाखवतो सर? काय टाइम दाखवते का कधी? एक मिनिट बघू दे मला. अजून 4 मिनिटे, 4-5 मिनिटे. 4 मिनिटे. 4-5. ओके. हा, आता आय थिंक कोणाला काही विचारायचं आपण बोलूया मग, तो काय परत रिस्टार्ट होईल तेव्हा बघू परत. हॅलो, हा कदम सर. हा बोला ना सर. हा, मला म्हणायचंय आपला एक नितीन जाधव म्हणून आहे, हु इज अ चॅरिटी कमिशनर. जर का त्याच्याशी जर का डिस्कशन झालं तर ही मे बी एबल टू ऍडवाइज. फॉर एक्झाम्पल, दिस इज अल्टिमेटली काइंड ऑफ अ चॅरिटेबल सोसायटी दॅट विल बी फॉर्मिंग, आणि त्याचे काय ऍडव्हान्टेजेस असतात
तर याचा रजिस्टर करून ही चॅरिटेबल सोसायटी राहील, तर तो आपल्याला काय ऍडवाइस देऊ शकेल. नितीन जाधव आय थिंक इज, आय डोंट नो व्हिच बॅच इज, बट ही वॉज जॉईंट कमिशनर. But you're right. Like in Rotary, we are having it as a charitable trust only, and it has to be a charitable society or trust. That's right. And it is for perpetuity. It doesn't stop anywhere. It just continues infinitely. That is the way it should be working, I suppose. Yes. If you see my Excel sheet, I have got calculations till 200 years. If it continues every year, if we add new members, then it will increase. The amount increases very high. ते मध्ये थोडासा ब्रेक झाला होता. आय कुड नॉट सी मेनी स्क्रीन्स चॅरिटेबल ते एक्सेल शीट वगैरे. हरकत नाही, पण म्हणजे मला समजलं बाय अँड लार्ज हाऊ यू गॉन अबाउट इट कळलं मला. पण मध्ये नाही, पण हरकत नाही, काही हरकत नाही सर. आता परत रिस्टार्ट झाल्यावर स्क्रीन शेअर द स्क्रीन. यू कॅन आस्क एनी डाऊट इफ यू आर हॅव्हिंग. नाही, डाऊट नाही. आय एम व्हेरी कॉन्फिडंट की थिंग्स विल वर्क, अँड आय नो डाऊट इन दॅट. आय एम जस्ट ट्राइंग टू गिव्ह व्हॉट युअर थॉट कम्स टू माय माइंड. कारण when you contribute like this to charitable trust, it has its own advantages. So those advantages also can be taken into consideration by discussing with Nitin. Yes, that's what I said. Like once we have got a charitable society, we can have even crowdfunding. Crowdfunding doesn't attract any kind of tax. As you said, we can discuss with the charity commissioner who is there, Nitin Jadhav. So he can guide us more better way, and we can do this whenever required. Like if at all there is an event, we can do this. Like recently everybody was saying that school doesn't have money to pay the fees. Suppose there are 2000 members, out of them only 500 is to pay. They can pay it, simple. It's not compulsory for everybody. But if we are having a group, it is possible. If we don't have a group, then it is not possible. Basically, a system is required. We don't have a system as of now. As of now, if you want to do something, you need a system to follow it. So to start the system, that's why I said, like, let's start with a small amount. If you want more amount, we can always increase it. And as I have calculated for 1 lakh, it is, we can multiply it with any figure what you want. It can become 5 lakhs, 10 lakhs, whatever you want. The contribution will increase accordingly. I think a meeting continues. तुला येऊन गेला असेल, चालू झाली मीटिंग. आय थिंक इट विल नॉट रिस्टार्ट. आहे अजून 2 मिनिटं आहे का? अच्छा, असं आहे का? हो, 2 मिनिटं आहे. मी तेच म्हटलं, कोणाला अजून काय विचारायचं म्हणजे त्याप्रमाणे आपण पुढे येऊ. गिरीश सर कुठे गेलं? आहेत, गिरीश सर कनेक्ट होत आहेत बहुतेक ऑडिओला. गिरीश सर अनम्यूट करा, बोलत असेल तर. हा, परत म्यूट झाले सर. अनम्यूट करा. अनम्यूट केलो. हा, बोला. हॅलो. हॅलो. हा, मी बाहेर पडलो होतो. काही प्रॉब्लेम? नाही, प्रॉब्लेम काय नाही, डिस्कशनच करायचं होतं आता. हॅलो. आपण आता हे जे सरांची थोडा रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय. हॅलो. आता 1 मिनिट बाकी सर. परत काय असतील तर क्वेरी रिजॉईन करून हे डिस्कस करू शकतो आपण. ठीक आहे, परत जॉईन होऊया मग. मग परत जॉईन होतो. SV sir, good morning.